हे सगळ्यात मोठं पाप देवेंद्र फडणवीसनी केलं. याच्यानंतर त्या देवेंद्र फडणवीसनी ज्या पोलिसांनी आम्हाला मारलं, 5वं काम, त्या पोलिसांना बढती दिली. बढती म्हणजे शेतकरी मराठा बांधवांना, माझ्या वृद्ध माणसाला कळत नाही म्हणून आपल्या भाषेत सांगतो, एखाद्या पोलिसाला जर बारीक नोकरी असली, आपल्याला हल्लं म्हणून देवेंद्र फडणवीसने त्यांना मोठी नोकरी दिली. इतका क्रूर गृहमंत्री, इतकं बधीर डोक्याचं पहिल्यांदा राज्याला लागला असेल. मी बार सांगितलं, तू आमचा शत्रू नाही, तुला आम्ही विरोधक कधी मानलेला नाही, मारायचा करायचं नाही. तू चुकीचं पाऊल टाकायला लागला म्हणून तुझ्यावर आणि तुझ्यामुळं अख्खं भाजप संपवणार आहे पुरं. आणि तुला काय योजना काढायच्यात काढ म्हणा, तू किती योजना काढ. एकटेच मराठी अर्धी आहेत महाराष्ट्र. तो भुई सपाटच, तो किती लढ म्हणा. तो 113 आमदारात नाही बुकटा वाजेला तर आम्हाला मराठी म्हणून. तू किती लढ म्हणा, तुला काय ताकद लावायची तेवढे लाव, सगळे घरीच, पुरे घरी. आणि एकदा जर तो या जागेवर दुसरा गरीब मराठ्याचा आला की मग तो तुम्ही कायम घरी. ते येऊनच देणार नाही, कारण गरीब कचाकच काम करणार. आम्हाला कुणाचं आशा नाही पैशाची. कोणाला पैसे लागत नाहीत, काय नाहीत. कोणाचं पैसे वाचून काही धकत नाही, काही राहत नाही. त्यांनी 5वी चूक ती केली की ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्यावर हल्ला केला त्यांना बढती दिली. सगळे जातीवादी आणले होते, ते सगळे, त्यांचे आडनाव सगळ्यांनी वाचलेले. ते असं मारत होते की 15-20 वर्षापूर्वीची किंवा 15-20 पिढ्यापूर्वीची जुनी खानदानी दुश्मनी अशी वागत हाणत होती. लाठीचार्ज होतो, पण कसा होतो, पायावर हाण, कुठं पाठीत हाण. काही पोलिस भिताडावरच हाणतात माणसं पळून जायसाठी. काही लिंबाच्या खोडाला हाणते, नाही तर काही मोटरसायकलच्या शिटावर हाणते जोरात, वाजलं पाहिजे म्हणजे हाणल्यासारखं पळायला पाहिजे. हे असं मारत होते. एखाद्या काळी कधी एकामेकाच्या खुणं केलेले आहेत, ती दुश्मनी आत्ता घ्यायची असे असं मारत होते की दोन्ही हाताने, बंदुकीच्या दस्त्यानं, इटानं, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्याच्या मुंडक्यावर पाय देऊन मोरून दगडाने हाणणं. इतकं नीच वृत्तीचं काम या देवेंद्र फडणवीसने केलेलं. आमच्या काही या गावच्या माता मावल्यांना चालता सुद्धा येत नाही, इतका मार पडलेला. ते बदला सोडणार नाही मी. देवेंद्र फडणवीसला झोपल्याशिवाय मी ते रक्ताचा बदला घेतल्याशिवाय मी करत नाही. मला काय नाही या दुनियात. या महाराष्ट्रातला मराठा समाजच माझा परिवार आणि कुटुंब आहे. मला काय नाही दुसरं. मी जिथं मराठ्यावर अन्याय झाला यांना सोडणारच नाही. काय ताकद लावायचं लावा म्हणतो. आणि मला वाटतं मी काय वाईट करत नाही. माझ्या समाजावर झालेला अन्यायाचा मी बदला घेतोय. मी काय वाईट करत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.